नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या घरातील बेडवरती असणाऱ्या या उशा म्हणजेच पिलो तुम्ही घरी स्वच्छ करता का? तुमच्यापैकी बरेच जणांचं उत्तर नाही असंही असू शकेल. आता त्यामागे बरीचशी कारणंही असू शकतात. एक तर उशा या स्वच्छ करायच्या असतात, हे आपण बऱ्यापैकी विसरूनच जातो किंवा घरी स्वच्छ कशा करायच्या याची मेथड आपल्याला माहिती नसते आणि त्यामुळे आपण या उशा काही स्वच्छ करत बसत नाही. खराब झाल्या की या फेकून देऊन आपण नवीन आणतो. आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत अगदी घरच्या घरी उशा स्वच्छ करण्याची एक सोपी पद्धत. तर पहा, इथे या 2 उशा मी घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता यावरती भरपूर असे काळपट डाग पडलेले आहेत. त्याचबरोबर ही उशी ज्यावेळेस नवीन आणली त्यावरती असलेलं स्टिकर काढल्यानंतर स्टिकरचा सुद्धा चिकटपणा ॲज इट इज या उशीवरती आहे. या उशा खराब होण्यामागे बरीचशी कारणंही असू शकतात. एक म्हणजे आपण झोपल्यानंतर आपल्या चेहऱ्याला किंवा केसांना जे तेल असतं, हे तेल या उशांना लागल्यामुळे उशा भरपूर काळपट होतात, तेलकट, चिकट होतात. त्याचबरोबर आपल्या शरीराला असलेली घामाची दुर्गंधी या उशांना लागते आणि या उशा जर रेग्युलर स्वच्छ केल्या नाही तर एक प्रकारची दुर्गंधीच या उशांना सुटते. त्यामुळे उशा या लवकर खराब होतात, अगदी कुपट असा वास येतो. आणि उशा जर स्वच्छ केल्या नाही तर अशाच उशांचा वापर केल्यामुळे बरेचसे स्किन प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला होतात. त्यामुळे बेडवरती असलेले फक्त ब्लँकेट, बेडशीटच नाही किंवा पिलो कव्हरच नाही, तर या पिलो सुद्धा रेग्युलर स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच या उशा आज आपण स्वच्छ करणार आहोत अगदी बिना मेहनत. हो, या उशा आपण हाताने नाही तर वॉशिंग मशीनमध्ये वॉश करणार आहोत. तर त्यासाठी माझ्याकडे ही फ्रंट लोड 5.5 किलोची वॉशिंग मशीन आहे, ज्यामध्ये 2 उशा अगदी सहज मावतात. म्हणून या दोन्ही उशा आपण एकदाच वॉशिंग मशीनमध्ये कशा स्वच्छ करायच्या हे आज पाहणार आहोत. आता या उशा वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ करण्याआधी या उशांवरती असलेले वॉशिंग इन्स्ट्रक्शन प्रॉपर तुम्ही वाचून घ्या. या वॉशेबल आहेत की नाही हे कन्फर्म करा. जर तुमच्या घरातील उशा कॉटनच्या असतील म्हणजे कापसाच्या असतील तर त्या अजिबात वॉशिंग मशीनमध्ये धुवू नका. कारण कापसाच्या जर असतील तर या धुतल्यामुळे त्यातला जो कापूस आहे तो एकावरती एक गोळा होईल आणि तुमची पूर्णपणे उशी ही खराब होईल. त्यामुळे कॉटनची म्हणजे कापसाची उशी अजिबात या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे धुवायची नाही. तर तुमची जी उशी आहे ती जर फायबरची असेल म्हणजे आजकाल एक वेगळ्या प्रकारचं फायबर या उशांमध्ये असते आणि याच उशा आजकाल बऱ्याचशा मार्केटमध्ये आहे, बऱ्यापैकी घरांमध्ये आहे. तर अशाच फायबरच्या बनलेल्या उशा आज आपण वॉशिंग मशीनमध्ये कशा धुवायच्या ते पाहणार आहोत. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतेय की उशा या मशीनमध्ये वॉश करण्याआधी त्यावरचे वॉशिंग इन्स्ट्रक्शन वाचून त्यानंतरच या उशा तुम्ही स्वच्छ करायला घ्या. तर पहा, माझ्या मशीनमध्ये या दोन्ही उशा मावतात. त्यामुळे आत्ता दोन्ही उशा मी मशीनमध्ये टाकलेल्या आहेत. आता यानंतर या उशा स्वच्छ करण्यासाठी आपल्याला काय काय वापरायचं आहे तर ते पाहायचं आहे. तर तुमच्या रोजचं कपडे धुण्याचं जे लिक्विड आहे ते सर्वप्रथम आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही जर डिटर्जंट पावडर वापरत असाल तर कुठलीही माइल्ड डिटर्जंट पावडरसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. तर इथे माझ्याकडे लिक्विड आहे तर तेच एक मोठं झाकण लिक्विड मी यामध्ये टाकून घेतलंय. याचबरोबर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक मोठा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा. तो सुद्धा अगदी न विसरता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. कारण उशांमध्ये असणारा बॅक्टेरिया, घामाचा वास किंवा जर काही दुर्गंधी वगैरे असेल तर ती दूर करण्यासाठी बेकिंग सोडा खूप महत्त्वाचा रोल इथे करतो. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कुठलंही फॅब्रिक व्हाईटनर. जे फॅब्रिक व्हाईटनर तुमच्याकडे आहे ते तुम्ही यामध्ये टाका. जेवढं डिटर्जंट लिक्विड आपण यामध्ये टाकलंय अगदी तेवढ्याच प्रमाणामध्ये फॅब्रिक व्हाईटनर सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. हे फॅब्रिक व्हाईटनर टाकण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर तुमची उशी म्हणजे पिलो जर पूर्णपणे पांढरी असेल जशी की माझी उशी आहे तरच हे फॅब्रिक व्हाईटनर तुम्हाला यामध्ये वापरायचं आहे. तुमच्या उशीवरती जर थोडेफार प्रिंट असतील किंवा कलरफुल डिझाईन वगैरे असेल तर अजिबात हे फॅब्रिक व्हाईटनर इथे वापरायचं नाही. हे फॅब्रिक व्हाईटनर तुम्ही स्किप करू शकता. जर उशी प्लेन पांढरी असेल तरच हे फॅब्रिक व्हाईटनर आपल्याला मशीनमध्ये टाकायचं आहे. यानंतर आता सर्वप्रथम आपल्याला वॉशिंग मशीन ऑन करायचं आहे. माझ्या मशीनमध्ये इथे क्विक 30 मोड आहे. या क्विक 30 मोडवरतीच मी नेहमी या उशा स्वच्छ करते. त्यामुळे क्विक 30 मोड मी इथे सिलेक्ट केलाय आणि सिम्पली आता वॉशिंग मशीन ऑन करून आपल्याला या उशा स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. आता माझी ही जी वॉशिंग मशीन आहे फुल्ली ऑटोमॅटिक आहे. त्यामुळे इथे हे वॉश आणि बऱ्यापैकी ड्राय सुद्धा या उशा या वॉशिंग मशीनमध्ये केल्या जातात. आता तुमची जर सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन असेल तर त्याच्या सायकलप्रमाणे या उशा तुम्ही स्वच्छ करून घ्यायच्या आहेत.
त्याचबरोबर तुमची वॉशिंग मशीन किती किलोची आहे त्या अकॉर्डिंग यामध्ये किती उशा मावतायत त्याप्रमाणे एका वेळेस या वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही उशा स्वच्छ करून घेऊ शकता. माझ्या वॉशिंग मशीनमध्ये फक्त 2च उशा एका वेळेस स्वच्छ होतात, त्यामुळे इथे मी 2च उशा यामध्ये टाकलेल्या आहेत. तर पहा, क्विक 30 मोड पूर्णपणे बंद झालाय, सगळी सायकल आपली बंद झाली आहे. आता वॉशिंग मशीन ओपन केल्यानंतर इथे तुम्ही स्वतः पाहता या उशा किती छान चमकू लागलेल्या आहेत. यावरती जेवढे काही काळपट डाग होते स्टिकरचे, घामाचे, तेलाचे, ते सगळे निघून गेलेले आहेत. आता ही वॉशिंग मशीन फुल्ली ऑटोमॅटिक असून सुद्धा थोडाफार यातलं जे फायबर आहे ते ओलसर आहे. त्यामुळे आपल्याला याला प्रॉपर वाळवून घ्यायचं आहे आणि म्हणून या दोन्ही पिलोज मी मशीनमधून सगळ्यात पहिल्या बाहेर काढून घेतल्या, थोड्या एकसारख्या सरळ केल्या. आता यानंतर या उशा व्यवस्थित ड्राय करण्यासाठी आपल्याकडे हे जे कपडे सुकवण्याचं जी जाळी असते किंवा स्टँड असते त्यावरती आपल्याला या उशा अगदी सरळ अशा मांडून घ्यायच्या आहेत. आता तुमच्याकडे कपडे सुकवण्यासाठी असं कुठलंही स्टँड वगैरे नसेल तर काय करायचं, तर आपल्याकडे ज्या प्लास्टिकच्या चेअर असतात त्या चेअरवरती सुद्धा अगदी एकसारख्या सपाट या उशा मांडून तुम्ही या व्यवस्थित उन्हात वाळू शकता. या उशा कपड्यांच्या स्टँडवरती अशा एकसारख्या ठेवल्यामुळे होतं काय, की सगळ्या साईडनी या उशांना एकसारखी हवा लागते. त्याचबरोबर यातलं फायबर थोडंफार जर हललं असेल तर ते सुद्धा एकसारखं ठेवल्यामुळे या उशा प्रॉपर पसरट होतात आणि त्यामुळे त्या इक्वली सुकतात सुद्धा. त्यामुळे शक्य असल्यास कपड्यांच्या अशा स्टँडवरती किंवा प्लास्टिकच्या चेअरवरती या उशा तुम्ही सरळ ठेवून या प्रॉपर सुकूनही घेऊ शकता. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहिलत आपल्या घरातील अगदी काळपट, चिकट झालेल्या, घामाची दुर्गंधी येणाऱ्या उशांना आपण अगदी बिना मेहनतीत अगदी काही मिनिटातच वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ केलेलं आहे आणि अगदी छान या उशा स्वच्छ झालेल्या आहेत. त्यावरती कुठल्याही प्रकारचे डाग राहिलेले नाही किंवा कुठल्याही प्रकारची दुर्गंधी यामध्ये राहिलेली नाही. तर तुम्ही सुद्धा अगदी याच प्रकारे वॉशिंग मशीनमध्ये अगदी महिन्यातून एकदा तरी या उशा नक्की स्वच्छ करा, ज्यामुळे त्या जास्त खराब होणार नाही, त्यामध्ये कुठलीही दुर्गंधी येणार नाही. तर उशा स्वच्छ करण्याची ही ट्रिक तुम्हाला माहिती होती का? आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.